शेतात गेलं तर या पावसाळ्याच्या काळात शेती लावलेली असते, पिकं आलेली आहेत। शेताच्या सहाऱ्याने कुठं राहायचं म्हणलं तर कोकरू द्या म्हणून खंडणी केली जाते। आणि गंगापूर असेल, नगर असेल, बीड असेल, अशा 3 ठिकाणी मोठ्या चोऱ्या झाल्यात। त्यात जीवघेणे हल्ले झालेत। 15 ते 20 लाख रुपयाचं त्यांचा ऐवज लुटण्यात आलाय। अशा स्थितीमध्ये मेंढ्या घेऊन कुठं जायचा हा प्रश्न गंभीर आहे। सोयगाव तालुक्यातील किनी गावात जिथलं स्थायिक असलेलं 3 पिढ्यापासूनचं हे मेंढपाळाचं कुटुंब त्यांच्या खाजगी शेती वन विभागाला लागून आहे आणि त्या खाजगी शेतीमध्ये मेंढ्या चारत असताना जर चुकून मेंढ्या थोड्या वर गेल्या तरी त्या ठिकाणचा वनरक्षक त्यांना हिटलरशाहीसारखी वागणूक देतो, मारहाण करतो। लहान लेकरांनी जर मोबाईल काढला तर त्याच्या मोबाईलच्या हातावर त्या ठिकाणी काट्या मारतो। हा त्याचं नाव काय? संजय जाधव त्याचं नाव आहे। आणि तो या सगळ्या मेंढपाळांच्या लेकरांना, आया बहिणींना त्यांना मारहाण करण्याचं कृत्य करताना त्या ठिकाणी दिसतोय। का तर तुमच्या मेंढ्या जंगलात का आल्या? त्या जंगलात सुद्धा जात नाही, त्यांच्या खाजगी शेतीतच असतात, तरी सुद्धा त्याची त्या ठिकाणी दादागिरी आहे। आम्ही व्हिडिओ बघितले, मेंढ्याला पाणी सुद्धा तो पिऊ देत नाही। राज्य सरकारने त्या संदर्भात या अधिवेशनामध्ये धोरण आणलेलं आहे, त्याचं असणारं इम्प्लिमेंट त्यांनी लवकरात लवकर केलं पाहिजे। पण मानवता म्हणून वन रक्षकांनी, वन विभागाने या मेंढपाळांना त्या ठिकाणी चारा खाऊ दिला पाहिजे, थोडंफार त्या ठिकाणी जंगलाच्या पायथ्याशी फिरू दिलं पाहिजे। आता ह्या जाधवची अशी अवस्था आहे, त्याला सगळे जनावरं चालतात, गावातले सगळे जनावरं चालतात, पण मेंढ्या चालत नाहीत। म्हणजे याचा नेम मेंढ्यापाशी आला की त्या ठिकाणी थांबून जातो। तर याच्या पाठीमागं कुठंतरी एक मोठं षडयंत्र आहे आणि येणाऱ्या काळात या मेंढपाळाचा जीव धोक्यात आलेला आहे। कोणी आत्महत्या करू शकतं किंवा हा कुणाची हत्या करू शकतो किंवा सामूहिक मेंढ्या मारण्याचा प्रकार सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि या प्रकरणातून राज्य वेठीस धरलं जाऊ शकतं आणि राज्यातला कायदा व सुव्यवस्था सुद्धा या ठिकाणी गंभीर होऊ शकतो। हेच सांगण्यासाठी आज मी औरंगाबाद या ठिकाणी वन विभागामध्ये सुवर्णाताई माने या मॅडम यांना आम्ही निवेदन दिलंय आणि मागणी केली की या जाधवला तात्काळ निलंबित करा, याला बदली करा, त्या ठिकाणी ठेवू नका। मेंढपाळांना 2 महिने, पुढचे फक्त 2 महिने म्हणतो आम्ही, पुढचे 2 महिने मानवतेच्या दृष्टिकोनातून बघा। राज्यातल्या सर्व मेंढपाळांना 2 महिने वन विभागाने त्रास देऊ नये अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी केली। त्यांनी सकारात्मक या ठिकाणी आम्हाला शांत बसणार नाहीत हा इशारा दिलाय। मेंढपाळांचं आयुष्य किनीच्या धोक्यात आलंय। 3 पिढ्या झालं ते तिथं राहतात, त्यांचं गाव आहे, ते बाहेरून पलायन करून आलेले नाहीत। आज त्यांना जर तिथून हाकललं तर त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होतो। त्यांचे लेकरं शिक्षण कुठं करणार? म्हणजे मेंढपाळांच्या जगण्याला या ठिकाणी काही त्या ठिकाणी कोणतंही म्हणजे संविधानातला मूलभूत अधिकार जो आहे तो तर त्यांना मिळतच नाही, पण ते जगण्याचा प्रयत्न करतात तर त्यांचा हक्क हिसकावून घेण्याचं काम केलं जातंय। एक तर वन विभागाला आम्ही म्हणतोय की आम्हाला एक तर जगू द्या, नाही तर गोळ्या घाला। आम्ही या देशाचे नागरिक असून तुम्ही जर आमच्यासोबत आतंकवाद्यासारखं बिहेवियर करत असाल तर हे दुर्दैव आहे आणि या असणाऱ्या जाधववर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, हे आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे। महाराष्ट्रभर अनेक हल्ले मेंढपाळावर वाढलेले आहेत आणि या आपल्या जिल्ह्यात 2दा हल्ले झाले गंगापूर तालुक्यामध्ये। कुठेतरी पोलीस प्रशासन पण लक्ष देत नाही। इकडं चोराला धरण्यासाठी कमीत कमी 1 महिना लावला, त्याला 1 महिना लावला। तिथं आंदोलन करावं लागलं गंगापूरच्या प्रकरणात। त्याच्यानंतर त्या आरोपी आणलेत, पण ते जे माणसं 50-50 टाके मेंढपाळाच्या डोक्यात पडले त्यांचा जीव कोण आणून देणार आहे परत? त्यांची काय भरपाई दिली शासनाने? शासन सुद्धा लक्ष देत नाही। पोलीस शहरात इकडे जर फिरत असतील ग्रामीण भागात, खाजगी क्षेत्रात, तर तिथं पोलीस लक्ष देत नाहीत आणि वन विभागात गेलं तर तिथं हे वन विभागावाले दादागिरी करतात। म्हणजे यांना जगायचा अधिकार आहे की नाही या देशात? हा प्रश्न मी विचारतोय। आणि म्हणून गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी। जे अधिवेशनामध्ये एवढे चर्चा झाली की वन विभागाचे पट्टे, काही पट्टे हे मेंढपाळांसाठी सोडण्यात यावं, त्याचा GR तात्काळ राज्य सरकारने जाहीर